जीवनाच्या वाटेत सर्वांसोबत जायचं आहे. काही आपलं देण आहे, काही त्यांचं खेळ आहे. जे मिळालं सुख त्याचं काय, जे हसू हरवलं त्याचं काय. क्षण क्षण थांबून नियती घेते जीवनाची परीक्षा. परीक्षा ही परीक्षा. परीक्षा खरी परीक्षा. हो, फोन केला होता मी, पण तिचा फोन बंद होता हेच तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करतेय मी. आणि आता यावेळेला ती ऑफिसमध्ये असेल. अगं मग महेंद्रजींना फोन कर ना तू, ते सांगतील काय झालंय ते. हो, हेच ठीक होईल. ती भारतीविषयी मला काहीतरी सांगणार होती, पण बोलणंच झालं नाही आमचं. जर भारती तिच्या सोबतच होती तर भारतीविषयी काय सांगणार होती ती? हाच विचार करून तर मलाही चिंता वाटतेय. हे बघ, जाऊन मस्तपैकी चहा आणि नाश्ता बनव. सीमा आलीये. सीमा? अरे भारतीची मैत्रीण. कोणती खरी माहिती? हेच की आदर्श ज्या मुलीला तुमच्या घराची सून बनवून घेऊन आलाय तिच्याशी त्याचं लग्नच झालेलं नाही. नाही गुप्ताजी, हे खरं असू नाही शकत. हेच खरं आहे आणि तेच मी तुम्हाला समजवत आहे. ती मुलगी आणि तुमचा मुलगा दोघही तुम्हाला आणि तुमच्या कुटुंबियांना मूर्ख बनवतायत. दोघं पती पत्नी नाहीच आहेत. हो, मी मान्य करतो की त्या दोघांचं पारंपरिक पद्धतीने लग्न झालेलं नाहीये ते, परंतु आहेत तर पती पत्नीच ना. दोघं लग्न करूनच घरी आले होते. हे सर्व नाटक होतं, फक्त नाटक. नाही ते दोघं पती पत्नी आहेत, नाही दोघांनी लग्न केलंय. तुमच्या घरात आता जे काही चाललं आहे ते फक्त एक नाटक आहे. आणि तुमचा मुलगा पुन्हा दुसऱ्या मुलीवर प्रेम करतोय. कुणा दुसऱ्या मुलीवर? कोण आहे ती मुलगी? ते मी तुम्हाला नंतर सांगेन. पहिलं जाऊन आपल्या मुलाचं आणि त्या मुलीचं खरं रूप उघड तर करा. जी सून बनून तुमच्या घरात राहतीये, जी आदर्शची ना पत्नी आहे ना तुमच्या घराची सून. विचारा त्यांना की या नाटकाचा अर्थ काय आणि कुठपर्यंत ते हे नाटक तुमच्या घरात करत बसणार आहेत. जा, निघा आणि विचारा तुमच्या मुलाला, काय हेच खरं आहे का? जा जा. हो. आता मी बघतोच कशी त्या घरात टिकतीये भारती. मला तुझी आठवण येते आदर्श. तुला पण माझी आठवण येते का? असं म्हणतात की जर मनाच्या तारा जुळल्या असतील आणि जर कोणी कोणाची आठवण काढली तर त्यालाही आपली आठवण नक्कीच येते. आपल्या मनाच्या तारा खरंच जुळल्यात. माझ्याप्रमाणे तोही माझी आठवण काढत असेल. हाय आदर्श. हाय सीमा. बस तुझी आठवण आली तर विचार केला की तुला फोन करावा. तुला पण माझी आठवण येत होती? याचा अर्थ? मला वाटलं की
फक्त मलाच तुझी आठवण येते. पण परंतु काय सीमा? तू माझ्यावर प्रेम करतोस, मी तुझ्यावर प्रेम करते. पण परिस्थितीने असं काही जखडून ठेवलंय की तू कोणाला सांगू शकत नाहीस की तुझं माझ्यावर किती प्रेम येते. कोणाला काही सांगू शकत नाहीस की तुला माझी किती ओढ आहे. ही परिस्थिती नक्कीच बदलेल सीमा. आदर्श, जर तू तुझ्या आणि भारतीच्या या खोट्या नात्याला उघडं नाही करू शकलास ना, तर आपलं खरं प्रेम पण खोटं सिद्ध होईल. त्या खोट्या नात्यातून मोकळ्या झाल्यानंतरच तू आपल्या खऱ्या प्रेमाला सगळ्यांसमोर आणू शकशील. मी पण दिवस रात्र याचाच विचार करत असतो. भारती पण हाच विचार करते की सत्य बाहेर आणायचं कसं. जर आजीच्या जीवाला धोका नसता तर, खरंच धोका नसताना तर ही गोष्ट मी सर्वांना सांगितली असती. बरं, मी फोन ठेवते आता, नंतर बोलूया. बाय. हे नियती अशी कशी तू कसा केला हा आघात. काय नाव देऊ मी ह्याला, असं घडवलं का हे नात. आता काट्यांवर चालायचं आहे, जिजून सहन करायचं आहे. शांतताही ना सांगे कुठे मनातली इच्छा. परीक्षा ही परीक्षा, परीक्षा ही परीक्षा. अगं गुड्डी, तू त्या मेकअपसाठी फोन केलास ना? भारतीची सगळी तयारी आपण हॉलमध्येच करू, हा? आणि तिचा मेकअप पण तिथेच होईल. हो आई, इथून तयार होऊन जाता जाता तर वहिनीचा मेकअप पूर्ण निघून जाईल, म्हणून मी ऑलरेडी बोलून ठेवलंय. डायरेक्ट हॉलवरच येतील ते लोक. ठीक आहे गुड्डी. भारती, काय झालं? तुझ्या चेहऱ्यावर तर आनंद दिसायला पाहिजे, तो दिसतच नाहीये. नाही मम्मी, थोडी तब्येत ठीक नाहीये. बाळा, तुझा चेहरा तर आनंदाने उजळला पाहिजे, पण तुझा चेहरा तर अगदी कोमेजलेला दिसतोय ग. अगं बाळा, जर तुला जास्तच त्रास असेल तर आपण डॉक्टरकडे जाऊया, नाहीतर त्यांना इथे आपण बोलवूया. नाही मम्मी, बस थोडं थकल्यासारखं वाटतंय, मी ठीक होऊन जाईन. अगं सीमा बाळा, आम्ही सगळे इथे आनंद साजरा करण्याची तयारी करतोय आणि तूच बघ हिचा चेहरा कसा उदास आहे. विचार तिला काय झालंय. हो आंटी, काय झालं भारती? सगळं ठीक आहे? काही नाही सीमा, थोडं थकल्यासारखं वाटतंय. अगं भारती, जाऊन मग आराम कर ना. सीमा, तिला घेऊन जा बघू. हो आंटी, चल. अगं गुड्डी, गुरुजींना फोन करून विचार तर ते अजून आले का नाहीयेत. हो, विचारते हा. जर तुम्हाला भेटायचंच असेल तर मी येऊन भेटतो तुम्हाला. ओके. काय करू सीमा, तूच सांग ना, आता मी काय करू? मी इथून पळून जाऊ का? तू इथून पळायची हिम्मत करू शकतेस भारती? नाही सीमा, माझ्यात पळायची हिम्मत कुठे आहे? परंतु याने माझं लग्न आदर्श बरोबर लावून दिलं तर काय होईल? सीमा, सीमा काय होईल? मला पण समजत नाहीये भारती की काय होईल. वेळ क्षणाक्षणाला निघून जातोय, गोष्ट हाताबाहेर निघून गेलीये.
आता खरं सांगण्याशिवाय कोणताच मार्ग नाहीये. भारती, तू जा भारती, आणि आजींना जाऊन सगळं खरं सांगून टाक. हे काय बोलते सीमा? हे सत्य तर आजीला मारून टाकेल. यावेळी तर डॉक्टरांनी सांगितलंय की त्यांना कोणताही धक्का बसला ना तर त्या वाचू शकणार नाहीत. तर मग काय करायचं आदर्श? ह्याबद्दल मी जितका विचार करते तितकं माझं डोकं फुटायला लागलंय. ही नियती कोणता खेळ खेळते आपल्या बरोबर, की आपणच नियती बरोबर खेळ खेळतोय? काय खरंय, काय चाललंय, काहीच समजत नाहीये. तू बरोबर बोलतेस भारती. आता तर बस नशिबानेच त्याचा निर्णय सांगायचं बाकी राहिलंय. आदर्श सीमाला थांबव. आज मला खूप एकटं वाटतंय. सीमाला सांग ना माझ्या जवळ थांब म्हणून. जेव्हा वेळ प्रीतीची येईल, एक बाण टोचून जाई, एकमेकांस हा धोका कसे आपले देऊन जाई. ना ऐकलेक व्यथा आहे, ना पाहिली ना जाणली आहे. चालता चालता हे रस्ते बदलून गेली दिशा. परीक्षा 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 परीक्षा. सीमा, मी स्वतः रडू शकते, पण माझ्या मैत्रिणीच्या डोळ्यात अश्रू नाही पाहू शकत. कारण तिच्या अश्रूंमध्ये मला माझा चेहरा दिसतो. या गोष्टीने तर ती आणखी दुःखी असेल की मी आणि तू एकमेकांवर खूप प्रेम करतो. आणि जर ती या लग्नाच्या सामाजिक बंधनात बांधली गेली तर? आता तर मला असं वाटायला लागलंय की या लग्नाला आणि या सप्तपदीला थांबवण्याचा काहीच मार्ग नाही. कदाचित यालाच नशीब. नाही सीमा, मी माझ्या या नशिबाच्या निर्णयाला पण मानत नाही. पण तू कोणाचं नशीब तर नाही बदलू शकत ना. तुला आठवतंय आदर्श, मी तुला सांगितलं होतं की मी खूप धोके खाल्लेत. माझ्या नशिबाने पण मला खूप धोके दिलेत. कदाचित आघात आणि निराशा हेच माझं नशीब होऊन गेलं. नाही सीमा, प्लीज असं नको बोलूस. आजपर्यंत माझा या गोष्टींवर विश्वास नव्हता, पण आज माझा विश्वास बसलाय की माझ्या नशिबात सुख लिहिलंच नाहीये. ते सुख जे तुला मला द्यायची इच्छा आहे. सीमा, जसं मी तुझं सुख आहे ना तसं तू पण माझं सुख आहेस. आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करतो. खरं तर हेच आहे की मी तुझ्याशिवाय नाही राहू शकत. नशिबाने न जाणू अजून काय काय माझ्या नशिबात लिहिलं आहे. आणि तू प्रेमाविषयी बोलतोयस. नाही आदर्श, मला माझ्या नशिबाच्या पुढे नाही जायचंय. आणि माझ्या नशिबाच्या पुढे जाऊन तुला मिळवण्याचं स्वप्न मी नाही पाहू शकत. कारण जर माझ्या नशिबानेच माझ्या मैत्रिणीचा तुला सोबती बनवलंय तर मी माझ्या मैत्रिणीचं सुख हिरावून घेण्या अगोदर
मरण केव्हाही पसंत करेन. परिस्थितीशी झगडून जर परिस्थिती बदलता येत नसेल तर परिस्थिती बरोबर तडजोड करायलाच पाहिजे. मी तुझ्यावर प्रेम करतो सीमा. आदर्श, तू तुझ्या मनातलं तर सांगितलंस, पण मला सुद्धा खूप काही सांगायचंय. मला माझ्याविषयी सर्व काही सांगायचंय जे तुला नाही माहीत, आणि ते तुला माहिती असणं फार गरजेचं आहे. काय मला इतकंच माहीत असणं कमी होईल का की तू सीमा आहेस, जिच्याशी मी मनापासून प्रेम करू लागलोय? सीमा, काय तूही असाच विचार करतेस की मी या फिल्मचा हिरो नाही राहिलो तर तुझा तो आदर्शही नाही राहिलो? नाही आदर्श, मला तसं नव्हतं म्हणायचं. तू खूप चांगला माणूस आहेस, आणि याच्यापेक्षा अजून मोठं माझ्यासाठी काय असू शकेल? परिस्थिती आता काही असो, मला वचन दे की माझी सोबत तू कधीच नाही सोडणार, आणि मी तुला वचन देतो की मी तुला माझ्यापासून कधीच वेगळं नाही होऊ देणार. बघतेस ना तू सीमा, कशी या घरात धूमधडाक्यात माझ्या आणि आदर्शच्या लग्नाची तयारी चालली आहे. आंटीना इतका आनंदी बघून मी खूप हैराण झाले. किती खुश आहेत त्या या लग्नासाठी. हेच तर आहे सीमा, या लोकांचं प्रेम, या लोकांचा आपलेपणा, यामुळेच तर माझे पाय इथे जखडले. माझी इच्छा असून सुद्धा मी इथून बाहेर नाही पडू शकत. मला कळतच नाही की मी काय करू. माहित आहे भारती, आंटींच्या रागांचं खरं कारण आता माझ्या लक्षात आलंय. खरं तर त्यांनी तुला सून मानलंय, आणि तुमच्या दोघांमध्ये कोणी आलेलं हे त्यांना अजिबात सहन होणार नाही. म्हणूनच तर त्या दिवशी त्यांनी मला इथे पाहिलं आणि त्या खूप भडकल्या. सीमा, तू बोलतेस ते ठीकच आहे, पण मला आजीची चिंता आहे. जर आजी आजारी नसती ना तर मी सर्वांना सांगून टाकलं असतं की मी आणि भारतीने लग्न केलंच नाहीये. लग्नाचं फक्त एक नाटक केलं होतं. काय करू मी, काहीच समजत नाहीये. हे परमेश्वरा, काहीतरी मार्ग दाखव. बहिणी, जर तुझी तब्येत जास्त खराब झाली असेल तर मी डॉक्टरांना बोलवते. तू चेकअप करून घ्या ग. नाही गुड्डी, डॉक्टर सगळं काही ठीक नाही करू शकत, आणि तसंही मला जे काही झालंय त्याचा इलाज डॉक्टरांच्या हातात नाहीये. मला काही समजलं नाही बहिणी. गुड्डी, तू माझी अजिबात चिंता नको करूस. मी थोडा वेळ आराम करते, म्हणजे कदाचित बरं वाटेल. ठीक आहे, पण काही लागलं ना तर मग प्लीज मला बोलव. हा, हो. टेक केअर. या. हॅलो, हाय गुड्डी. हाय माधुरी. अगं, आहेस कुठे तू? आणि हा SMS असा कसा पाठवलास तू? कोणाचं लग्न आहे? अगं, ऍक्च्युली मी तुला कार्ड नाही पाठवू शकले, म्हणून मी तुला SMS पाठवलाय. दादा वहिनीचं लग्न आहे. कमालेची गोष्ट सांगतेस तू. ज्याचं अगोदरच लग्न झालं आहे त्याचं परत लग्न करण्यात काय अर्थ आहे? नाही, ऍक्च्युली तुला समजत नाहीये. अगं, दादा आणि वहिनीचं लग्न रीतिरिवाजाप्रमाणे झालं नव्हतं ना, म्हणून आता त्यांचं लग्न रीतिरिवाजाप्रमाणे होणार आहे. आणि अगं, दादाने तुला सांगितलं नाही का? नाही, आदर्शने मला नाही सांगितलं, आणि त्याने मला इन्व्हाइट पण नाही केलं. कदाचित विसरलं असेल, पण मी तुला इन्व्हाइट करते ना, कारण तू माझी फ्रेंड आहेस, हो ना? अच्छा, ऐक, त्या SMS मध्ये जिथे दादा आणि वहिनीचं लग्न होणार आहे ना तिथला ऍड्रेसही लिहिलाय, तर प्लीज नक्की ये. हा, थँक्यू गुड्डी, मी येईन. बाय. बाय, सी यू. आदर्श आणि भारती तर पती पत्नी नाहीत. ही गोष्ट सर्वांसमोर आली आहे का, की ज्याच्यामुळे दुसऱ्यांदा दोघांचं लग्न लावलं जात आहे? शेवटी भानगड काय आहे?
भारती, हो मम्मा. कुठे आहेस तू बाळा? कशी आहेस? इतकी बिझी झालीस की फोन करायलाही वेळ नाही तुला? हो खरं तर ते मम्मा. काय झालं बाळा? तुझा आवाज असा दबल्यासारखा का येतोय? अगं काही नाही, असंच थोडं डोकं दुखत होतं मम्मा. स्वतःच्या तब्येतीची काळजी घेत नाहीयेस ना तू? सीमाने पण फोन केला होता. तुझ्याविषयी काहीतरी सांगायचं होतं तिला. हा, ते त्या सीमाने यासाठी फोन केला असेल, हे सांगण्यासाठी की मी माझ्या तब्येतीची काळजी नाही घेत, हो ना? आता आम्ही दोघं इंडियात येतोय. घ्या, आली सुनबाई. ये बाळा, बस. काय आहे मम्मी? बाळा, मी गुरुजींना इथे बोलावून लग्न आणि लग्नांच्या विधीबद्दल बोलत होते. पण प्रश्न आला की तुझं कन्यादान कोण करेल? कारण लग्नामध्ये कन्यादान करणं खूप जरुरी आहे. हे बघ बाळा, तुझे आईवडील तर इथे नाहीयेत, पण तुझे अंकल आहेत ना, जे तुला एकदा इथे भेटायला आले होते आणि तू पण त्यांच्याकडे राहायला गेली होतीस. तू तुझ्या अंकलला लग्नासाठी बोलवलंयस की नाही?